दौलताबाद किल्ला परिसरात सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे किल्ला परिसरातील वनसंपत्तीची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे। तसेच आगीमुळे किल्ला बंद करण्यात आल्यामुळे पर्यटकांचा हिरमोड देखील झाला होता। सकाळी 10 वाजेच्या सुमारास किल्ल्याच्या वरच्या भागात आग लागली असल्याचं दिसून आलं होतं। ही आग काही क्षणातच पूर्ण किल्ला परिसरात पसरली होती। आग लागल्यामुळे किल्ला परिसरात असलेले मोर आणि इतर पक्षी जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसून आले। यावेळी ग्रामपंचायतसह गावातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी मोठे प्रयत्न केले। तसेच अग्निशमन दलाच्या 7 वाहनांनी घटनास्थळी येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग वरच्या बाजूला असल्या कारणाने आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती। यावेळी किल्ल्याचे पुरातत्व संरक्षक सहाय्यक संजय रोहनकर यांनी सांगितले की आग कशामुळे लागली हे अद्यापपर्यंत कळू शकले नाही, मात्र मला किल्ल्यातील कर्मचाऱ्यांनी आग लागली असल्याचं कळवलं आणि मी लगेच घटनास्थळी धाव घेतली। अग्निशमन दलाला फोन करून याबाबत माहिती दिली आणि अग्निशमन दलातील कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिश्रम घेण्यात आले। ही आग विझवण्यासाठी सायंकाळपर्यंत प्रयत्न करण्यात येत होते। दरवर्षी आग लागून वनसंपदा आणि ऐतिहासिक वस्तूंचे नुकसान होते। प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित करून उपाययोजना आखली पाहिजे असं ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी, इतिहास प्रेमी मागणी करत आहे। जावेद शेख, एमसीएन न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर।